नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण सायन्सवरचे आणि थोडेसे डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन्स करतोय. तर सायन्समधले आपण याआधी पण 2 लेक्चर बनवले होते क्वेश्चन्स आन्सरचे, तर ते सुद्धा ज्यांनी कोणी बघितले नाही आहेत त्यांनी बघून घ्या. त्याच्यामध्ये थोडीशी सोपी क्वालिटी क्वेश्चन्सची, मात्र या लेक्चरमध्ये बऱ्यापैकी हार्ड लेवलचे क्वेश्चन्स आहेत, त्यामुळं हे सुद्धा तुम्हाला करायचेच आहेत. ओके, तर वेळ न वाया घालवता लेक्चरची सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न आहे, मूत्रकडाचा म्हणजे जे मूतखडा आहे तर याचा नाश करण्यासाठी कोणती उपचार पद्धती अवलंबली जाते, म्हणजे किडनी स्टोनचा नाश करण्यासाठी कोणती उपचार पद्धती अवलंबली जाते. तर खाली 4 ऑप्शन्स दिलेत: केमोथेरपी, स्टेनोलॉजी, लिथोट्रिप्सी यापैकी नाही. तर लिथोट्रिप्सी ह्या टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण किडनी स्टोनचा नाश करतो. ओके, पुढचा प्रश्न बघू. रक्तदान करण्यापूर्वी त्या रक्तात हेपॅटायटिसचे खालीलपैकी कोणते विषाणू नाहीत याची तपासणी करणे आवश्यक असते. तर अ, ब, सी, डी आणि ई हे असे ABCDE, तर हे 5 टाईपचे हेपॅटायटिस आहेत. मग आता याच्यापैकी आपल्याला टेस्ट करायची आहे की यापैकी कुठले विषाणू आपल्या रक्तामध्ये नाहीत. तर पहिला ऑप्शन आहे ए आणि बी किंवा अ ब म्हणा त्याला. दुसरा ऑप्शन आहे ब आणि ड. तिसरा ऑप्शन आहे क ई आणि चौथा ऑप्शन आहे अ ब क ई. ओके, तर हेपॅटायटिस बी आणि हेपॅटायटिस डी याचे विषाणू नाहीत याची आपल्याला तपासणी करणं आवश्यक असतं. ओके, हे लक्षात ठेवा. रक्तदान करण्यापूर्वी आपल्याला रक्तात हेपॅटायटिस बी व हेपॅटायटिस डी चे विषाणू नाहीत याची तपासणी करावी लागते. ओके, पुढचा प्रश्न बघू. मानवी शरीरातील इंद्रिय संस्थांची संख्या खालीलपैकी कोणत्या प्रकाराने अचूक दर्शविली जाते, म्हणजे आपल्या शरीरामध्ये मानवी शरीरामध्ये इंद्रिय संस्था किती प्रकारच्या आहेत. तर 13 प्रकारच्या आहेत की 11 की 7 की 9. तर आपल्या शरीरामध्ये 9 प्रकारच्या इंद्रिय संस्था आहेत. ओके, पुढचा प्रश्न बघू. रेशीम किड्यांचा म्हणजेच जे सिल्क वॉर्म म्हणतो आपण त्यांना, जीवनक्रम खालीलपैकी कोणत्या पर्यायाने दाखवला आहे, म्हणजे त्यांचं जीवन म्हणजे सुरुवात त्यांची कशी होती. तर खाली ऑप्शन्स आहेत: ते अंडी, अंड्यापासून अळी, अळीपासून कोश, कोशपासून पतंग. का पहिल्यांदा अळी देन अंडी, तर हे तर पॉसिबलच नाही आहे अळी असणार आणि देन अंड त्याचा फॉर्म होणार, तर दुसरा ऑप्शन नाही आहे. देन अंडी, पतंग, कोश का अळी. का अंडी, कोश, अळी का पतंग. तर याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 अंडी, त्यानंतर अळी, मग कोश आणि पतंग. तर हा त्याचा जीवनक्रम असतो. पुढचा प्रश्न बघू. जीवनसत्वांच्या शोधाचे श्रेय खालीलपैकी कोणास द्यायला हवे किंवा कुणाकडे आहे. तर आपण बघितले फुंक हे जे शास्त्रज्ञ आहेत यांनी जीवनसत्वांचा शोधाचं श्रेय त्यांना जाईल. ओके, पुढचा प्रश्न बघू. जीवनसत्व B1 हे कोणत्या नावाने ओळखले जाते. तर आपण बघितले आपल्या विटॅमिन्सच्या लेक्चरमध्ये, तर B1 लाच रायबोफ्लेविन तर या नावाने ओळखले जाते. ओके, पुढचा प्रश्न बघू. आम्ल पर्जन्यास खालीलपैकी कोणते वायू कारणीभूत आहेत. हा प्रश्न बऱ्याच एक्झाम्समध्ये सारखा रिपीट झालेला आहे, त्यामुळे आपल्याला याचा आन्सर 100% माहितीच पाहिजे की जे आपल्या ॲसिडिक रेन असतं तर याला कुठले वायू कारणीभूत आहेत. तर NO2 आणि SO2 हे दोन्हीच्या दोन्ही वायू या पर्जन्यास कारणीभूत आहेत. तर आजच्या या लेक्चरमधून तुम्हाला प्रश्न आहे की व्हॉट इज मेंट बाय NO2 आणि व्हॉट इज मेंट बाय SO2. ओके, त्यांचे लॉंग फॉर्म काय आहेत. पुढचा प्रश्न बघू. उत्क्रांतवादाचा सिद्धांत कोणी मांडला. तर उत्क्रांतवादाचा सिद्धांत हा चार्ल्स डार्विन यांनी मांडला. ओके, पुढचा प्रश्न बघू. हेपॅटायटिसच्या 5 मुख्य विषाणूंपैकी खालीलपैकी कोणत्या विषाणूची लस उपलब्ध नाही. तर हेपॅटायटिसचे विषाणू 5 प्रकारचे असतात, ABCDE. तर यापैकी C आणि E म्हणजेच पर्याय क्रमांक 3, तर C आणि E वरती आत्तापर्यंत लस उपलब्ध झाली नाहीये. ओके, हे पण लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे हा. पुढचा प्रश्न बघू. ग्लुकोमिया हा रोग खालीलपैकी कोणत्या अवयवास होतो. तर ग्लुकोमिया हा जो रोग आहे हा आपल्या डोळ्यांना होतो. ओके, त्याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 1 डोळे. प्युरिसी हा रोग सामान्यतः शरीराच्या कोणत्या भागास होतो. हा महत्त्वाचा रोग आहे. हा रोग झाल्यानंतर आपला ह्याचा जो परिणाम आहे हा आपल्या छातीवरती होतो, त्यामुळे हा रोग
आपल्या छाती या भागास किंवा या छातीवरती आपल्या परिणाम करतो. तो प्युरिसी हा रोग आहे. हा पुढचा प्रश्न बघू. मानवाच्या पाठीच्या काण्यांची संख्या 33 असते तर छातीतील बरगड्यांची संख्या किती? असा प्रश्न आहे हा. छातीतील बरगड्यांची संख्या डॅश डॅश आहे. तर 24 असतात आपल्या बरगड्यांची संख्या, तर छातीच्या बरगड्यांची संख्या 24 आहे. तर पर्याय क्रमांक 3 याचा आन्सर असेल. पुढचा प्रश्न बघू. एड्स हा रोग विषाणूंमुळे होत असून या रोगात रक्तातील डॅश डॅश आकारांच्या पेशींना विकार होतो. ओके, तर कुठल्या आकाराच्या पेशींना आपल्या विकार होतो एड्स या रोगाच्या विषाणूंमुळे? तर टी साईजच्या, टी शेपच्या आपल्या ज्या पेशी आहेत यांना विकार होतो किंवा याच्यावरती परिणाम होतो. ओके, एड्स या विषाणूंमुळे. पुढचा प्रश्न बघू. कोथ म्हणजेच हा ग्रॅगेनी म्हणून ओळखला जातो, ग्रॅगिन. तर हा जो रोग आहे हा खालीलपैकी कोणत्या अवयवास होतो? तर आपल्याला फक्त लक्षात असंच ठेवायचं आहे की कोथ नावाचा काहीतरी आजार आहे आणि हा आपल्या पायाला होतो. ओके, आपल्याला याच्यामध्ये डिटेल जाण्याची गरज नाही आहे. आपल्याला याच्यामध्ये काही कन्सेप्ट वगैरे शिकत बसायला आता वेळ पण नाही आहे. आपण फक्त अशीच फास्ट पद्धतीने रिव्हिजन करू. ओके, पुढचा प्रश्न बघू. अनुवंशशास्त्राचा जनक असे कोणाला म्हटले जाते? तर अनुवंशशास्त्राचा जनक या जॉन ग्रेगर मेंडेल, तर याला म्हणले जाते जॉन ग्रेगर मेंडेल. तर याला अनुवंशशास्त्राचा जनक म्हणलं जातं. पुढचा प्रश्न बघू. सर्वायवल ऑफ द फिटेस्ट हा सिद्धांत कोणी मांडलाय? तर हा चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञाने मांडलेला आहे. आणि म्हणजे हे ॲक्च्युली आपल्या लाईफवरती पूर्णपणे अवलंबून आहे किंवा हा अप्लाय होतोच. सर्वायवल ऑफ द फिटेस्ट म्हणजे जो एकदम फिटेस्ट असेल हाच सर्वाईव्ह राहील. मग तेच आहे, तुम्ही जेवढं हेल्दी असाल तेवढा चांगल्या पद्धतीने सुद्धा अभ्यास करू शकता. त्याच्यामुळेच ही जी थिअरी आहे ही आपल्या लाईफवरती अप्लाय करायची आपण आणि फिटेस्ट राहण्याचा प्रयत्न करायचा आहे, स्ट्रॉंगेस्ट बनण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि जो स्ट्रॉंगेस्ट आणि फिटेस्ट असतो तोच शेवटपर्यंत टिकून राहतो. ओके, तर ही जी थिअरी आहे ही चार्ल्स डार्विन यांनी मांडलेली आहे. पुढचा प्रश्न बघू. यूज अँड डिसयूज थेरी कोणी मांडली? तर यूज अँड डिसयूज थेरी हे लॅमार्क या शास्त्रज्ञांनी मांडली. यूज अँड डिसयूज थेरी लॅमार्क. ओके, एवढं लक्षात ठेवा. पुढचा क्वेश्चन बघू. स्ट्रेटोमायसिन हे प्रतिजैविक म्हणजे आय थिंक अँटीबायोटिक्स खालीलपैकी कोणत्या रोगावरील उपचारासाठी विशेष प्रभावी ठरते किंवा ठरले आहे? म्हणजे स्ट्रेटोमायसिन नावाचं अँटीबायोटिक आहे, हे कुठल्या रोगावरती प्रभावशाली ठरलंय? तर खाली 4 ऑप्शन आहेत: निमोनिया, विषमज्वर, घटस्फर आणि क्षयरोग. तर हा जो स्ट्रेटोमायसिन हे जे प्रतिजैविक म्हणजे अँटीबायोटिक आहे हे क्षयरोगासाठी विशेष प्रभावशाली ठरले किंवा उपचारासाठी प्रभावशाली ठरलंय. पुढचा प्रश्न बघू. रक्ताभिसरणाच्या शोधाचे जनक कोण? तर रक्ताभिसरण याचा जो शोध आहे हा विल्यम हार्वे या शास्त्रज्ञांनी लावला. तर विल्यम हार्वे यांना रक्ताभिसरणाचा जनक म्हणून संबोधलं जातं. पुढचा प्रश्न बघू. वनस्पतींमधील मूळ कुजव्या रोग डॅश डॅश या जीवाणूंमुळे होतो. मूळ कुजव्या म्हणजे त्यांची वनस्पतींची जी मुळं असतात ही कुजली जातात, खराब होतात. तर हा जो रोग आहे हा कुठल्या जीवाणूंमुळे होतो असं विचारलंय. तर ऑप्शन्स आहेत खाली 4. तर आपला आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 एरिव्हिनिया. तर एरिव्हिनिया या जीवाणूंमुळे वनस्पतींमध्ये मूळ कुजव्या नावाचा रोग होतो. क्वेश्चन्स तुम्हाला डिफिकल्ट दिसतच असतील, ऑब्वियस आहे. मग आपल्याला अशा पण टाईपच्या क्वेश्चन्सची तयारी करायची आहे म्हणून आपण हातचं लेक्चर बनवलं आहे. तर व्यवस्थित लेक्चरकडं लक्ष द्या, तिथले पॉईंटसुद्धा नोट डाऊन करा. ओके, आपण याआधी जे सायन्सचे क्वेश्चन्स बघितलेत, जे व्हिडिओज आपण अपलोड केले होते ते सुद्धा बघा. त्याच्यामध्ये थोडीफार इझी क्वालिटी आहे क्वेश्चन्सची. तर मग ते पण एक्झाममध्ये तयारी करून जायचं, ते तुम्ही हार्ड लेवलची सुद्धा तयारी करायचीच आहे. ओके, पुढचा प्रश्न बघू. मानेंजिटिस और मॅनेंजिटिस हा मेंदूचा रोग डॅश डॅशमुळे होतो. तर हा जो रोग आहे हा जीवाणूंमुळे होतो. ओके, पुढचा प्रश्न बघू. समुद्रातील डॅश डॅश या प्राण्यापासून मोती मिळतात. हा महत्त्वाचा प्रश्न आहे, हा एकदा एक्झाममध्ये येऊन पण गेलेला आहे. तर हे जो समुद्रातील हे जे ऑयस्टर नावाचे जे प्राणी आहेत, तर ऑयस्टरमुळं आपल्याला मोती मिळतात. ओके, प्राण्यापासून या प्राण्यापासून आपल्याला मोती मिळतो. पुढचा प्रश्न बघू. खालीलपैकी कोणते उपकरण रक्तदाब म्हणजेच बीपी ब्लड प्रेशर मोजण्यासाठी वापरतात? तर खाली 4 ऑप्शन्स दिलेत. आपल्याला ब्लड प्रेशर
कुठल्या उपकरणाच्या सहाय्याने मोजता येतं, तर ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 स्फिग्मोमॅनोमीटर. ओके, तर स्फिग्मोमॅनोमीटर याच्या सहाय्याने आपण ब्लड प्रेशर मोजू शकतो. पुढचा क्वेश्चन बघू. मूत्रपिंडाच्या विकारावर खालीलपैकी कोणती उपचार पद्धती अवलंबली जाते? तर डायलिसिस करून मूत्रपिंडाच्या विकारांवरती आपण उपचार पद्धती अवलंबू शकतो. पुढचा प्रश्न. हेपेटायटिस बी, एक लस आहे हेपेटायटिस बी, ती किंग नावाच्या पेशींपासून बनवली जाते. तर ही जी हेपेटायटिस बीची जी लस आहे ही कुठल्या रोगासाठी उपयुक्त आहे? तर ही कावीळसाठी उपयुक्त आहे. ओके, पुढचा प्रश्न बघू. टीबी हे खालीलपैकी कोणत्या रोगाचे संक्षिप्त रूप आहे? तर ट्युबरकुलोसिस टीबी म्हणजे, तर हे जे आहे हा रोग हा क्षयरोगाचा संक्षिप्त रूप आहे. तर थोडासा मोठ्या प्रमाणात झाला तर आपल्याला क्षयरोग होऊ शकतो. ओके, आणि आपण या लेक्चरमध्ये थोडेच क्वेश्चन्स केलेत, मात्र सगळे क्वेश्चन्स क्वालिटी क्वेश्चन्स होते, त्याच्यामुळे व्यवस्थित ह्याची प्रॅक्टिस करा. आपण बाकीचे पण हिस्ट्री, पॉलिटी, जॉग्रफी आणि बाकी इकॉनॉमिक्स वगैरे सगळ्यांच्या पण असेच शॉर्ट्समध्ये व्हिडिओ बनवू. तर भेटूया पुढच्या लेक्चर्समध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.